बसून जागा इकडे थोडं मागायचं बघाय समोर आपला असणारा कोणतेपणा आहे ते खऱ्या अर्थानं अनेक महिला अनेक पुरुष या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ बाळासाहेबांना मानतात, काही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, काही आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, काही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंना मानतात, महात्मा फुलेंना मानतात, सावित्रीबाई या ठिकाणी आलेल्या अनेक काही या ठिकाणी माझ्या माता आहेत, काही भगिनी आहेत, काही मुली आहेत.
या सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की माता आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या महिलेला एखादं मूल झालं की आपण म्हणतो की तिचा संसार या एकल महिला सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आज उपस्थित असलेले आदरणीय SP साहेबांचे प्रतिनिधी साधू साहेब, तुमचा आम्हाला सत्यशोधक पिक्चरमध्ये विधवा महिलेची भूमिका करणाऱ्या प्रियंका पायलताई, आदरणीय तिगुळे साहेब, आमचे काका आदरणीय डॉक्टर वसंतराव चिंचोले, आदरणीय शैलेश भाऊ सावजे, दीपक दादा, सर्व मागे असलेल्या आमच्या एकल महिला असलेले सर्व पती पत्नी आणि हा एक आगळा वेगळा सोहळा पाहण्यासाठी आलेले आणि या वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व माता भगिनी, सर्व मान्यवर, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय बालमाचे आपले सुप्रसिद्ध लेखक देशमुख साहेब आहेत, आमचे राजू चित्ते सर आहेत, संतोष पाटील आहेत, बबनराव पाटील आहेत, भगवान पाटील आहेत, अनेक मंडळी या ठिकाणी निश्चितपणे आलेले आहे. मी त्या सर्व मंडळींचा, सर्व वराडी मंडळींचा, आमच्या बिडवे काकांचं, सगळ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं आज एक आनंद वाटतो की एक हा आगळा वेगळा असा एकल महिला सामूहिक विवाह सोहळा आपण या ठिकाणी पार पाडतोय. गेल्या 2 वर्षापासून आपण ज्या गोष्टीसाठी आम्ही झगडतोय, आमच्या मनामध्ये असं आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपण वैज्ञानिक प्रगती केली, तरी सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या विधवा घटस्फोटित महिलांच्या समस्या होत्या त्या आजही काही प्रमाणात त्या होईना पण त्या कायम आहेत. आणि त्यांच्या पुनर्विवाहाच्या बाबतीत तर मात्र खूप मोठमोठ्या समस्या निश्चितपणे आहेत. आणि म्हणून साहेब मी या ठिकाणी हा विचार केला की एखाद्या लग्नाप्रमाणे या सामूहिक पुनर्विवाहाला, विधवा घटस्फोटित महिलांच्या पुनर्विवाहाला एक चांगली सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्यायची. ती सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि म्हणून त्यांचं लग्न सुद्धा घेऊन धडाक्यात झालं पाहिजे. यासाठी आम्ही आजचा हा प्रयोग या ठिकाणी निश्चितपणे केला. आणि मला आनंद वाटतो की अनेक लोकांनी यामध्ये चांगला प्रतिसाद, चांगला दिला. मला आठवतं SP साहेबांकडे ज्या दिवशी मी गेलो त्या दिवशी साहेब खरं सांगतो माझ्याजवळ फक्त एक जोडपं होतं की त्यांचं लग्न करायचं होतं. आणि मी त्या दिवशी काय आलं माझ्या मनात माहीत नाही, पण त्या दिवशी मी SP साहेबांना बोललो की साहेब आपल्याला विधवा घटस्फोटित महिलांचा पुनर्विवाह हा सामूहिक सोहळा घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला पाहिजे. ते त्यांनी निश्चितपणे कबूल केलं. मी येतो आणि अक्षरशः आमची सगळी मानस फाउंडेशनची टीम, गणेश निकम असतील, आमच्या शाहीनाताई असतील, प्रतिभाताई असतील, अश्विनी असेल, आमच्या सुजाता असेल, या सगळ्या टीमना कुठे कुठे आपल्याला संबंध जोडून देता येईल याचा प्रयत्न केला. आणि मला थोडंसं असं वाटतंच आहे की खरंच एखादा भगवंत असेल किंवा अल्लाह असेल, येशू असेल, ख्रिस्त असेल किंवा झोरास्ट्र असेल किंवा कोणीतरी एखादी ज्याला आपण काहीतरी शक्ती म्हणतो, नियती म्हणतो, असं काहीतरी असेल
की हे कोणीतरी हे काम आमच्या हातून आमच्या मानस फाउंडेशनच्या हातून करून घेत आणि त्या कार्यक्रमामध्ये हे करत असताना मी सुनीलजी शेट्टी यांना फोन लावला की सत्यशोधक मी बघितला होता. त्या सत्यशोधक मध्ये महात्मा फुलेंनी काशीबाई या महिलेला ती आत्महत्या करायला निघाली. जेव्हा तिच्यावर अन्याय अत्याचार झाला आणि त्यामधून ती आत्महत्या करायला निघाली, त्या महिलेला घरी आणलं आणि तिला चांगलं जीवनदान दिलं. त्याची भूमिका साकारणाऱ्यांच्या आमच्या पायात साळुंखे ताई या सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या. मी सगळ्यांचे निश्चितपणे आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो. लग्न समारंभ असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे. 800 लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मन मोहून टाकणारी आहे. 70 बाय 70चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली 17 बाय 27 ची प्रशस्त अशी गॅलरी. प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय 15 व 10 बाय 20च्या अशा AC लक्झरी रूम्स, निसर्गरम्य वातावरणात 2 ते 2.5 हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन. अजिंठा रोडवरील निवांत हॉलिडेजला एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क संतोष पाटील 98 22 51 51 35 वर संपर्क करा.